MSc Part 1 Paper 3 Unit 2 Aromaticity. Then what is meant by aromaticity? In chemistry, the aromaticity is a property of cyclic ring-shaped, planar, flat structure with a pi bond in resonance, those containing delocalized electron that give increase the stability compared to other geometric or connecting arrangement with the same set of atom. ॲरोमॅटिसिटी म्हणजे काय, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल सायकलिक म्हणजे रिंग शेपमध्ये प्लेनार फ्लॅट असेल किंवा पाय बॉन्ड्स, त्यामध्ये असणारे पाय बॉन्ड्स हे रेझोनन्समध्ये असले पाहिजेत. सो द containing delocalized electron means these are aromatic compound. Aromatic ring are very stable and do not break apart easily. aromatic रिंग जे कंपाऊंड असतात हे खूप स्टेबल असतात, व्हेरी स्टेबल अँड डू नॉट ब्रेक अपार्ट इझिली, आणि फास्टली ब्रेक ते होत नाहीत. Organic compound that are not aromatic are classified as aliphatic compound. They might be cyclic, but only aromatic ring have enhanced stability. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे ॲरोमॅटिक नसतात ते कसे असतात, तर ते ॲलिफॅटिकमध्ये कंटेनिंग असतात, म्हणजे ॲलिफॅटिक त्यांना म्हटलं जातं. जे ॲरोमॅटिक नसतात ते दे माइट बी सायकलिक, ते सायकलिक असतात, पण ओनली ॲरोमॅटिक रिंग ह्या एनहान्स स्टॅबिलिटी. फक्त ॲरोमॅटिक जे आहे त्यांची स्टॅबिलिटी जास्त असते. समरी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, कसे पाहिजेत, कसे असायला हवेत. दे आर हायली अनसॅच्युरेटेड ॲज अ इंडिकेटेड बाय लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इन देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. हायली अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड असणारे, आणि त्यावर कमी हायड्रोजन असले की तो त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये कमी हायड्रोजन हवेत आणि हायली अनसॅच्युरेटेड हवेत. दे आर सायकलिक कंपाऊंड हॅव्हिंग 5, 6 or 7 मेंबर्ड रिंग. सायकलिक कंपाऊंड पाहिजेत 5, 6 किंवा 7 मेंबर्ड रिंगचे. द ॲटम ऑफ द रिंग आर इन द सेम प्लेन और नियरली इन द सेम प्लेन. आणि एका सेम प्लेनमध्ये हवेत, म्हणजे कसे फ्लॅट हवेत ते कंपाऊंड. दे गिव्ह सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्स्टेड ऑफ द एक्सपेक्टेड ॲडिशन रिॲक्शन, दस दे स्लो अपार्ट अपेरियंट सॅच्युरेटेड बिहेवियर. जे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात ते सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात इन्स्टेड ऑफ ॲडिशन रिॲक्शन. They have conjugation of a double bond, that is, the double bond and single bond are arranged alternatively in the ring. त्यांच्यामध्ये कॉन्जुगेशन ऑफ डबल बॉन्ड असतं. फॉर एक्झाम्पल जर बेन्झिन घेतलं तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अशी अरेंजमेंट बेन्झिनमध्ये असते. बेन्झिन हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. फॉर एक्झाम्पल दे हॅव मार्क्ड रेजिस्टन्स टुवर्ड ऑक्सिडेशन अँड द रिंग रिमेन्स इंटॅक्ट अनलेस द कंडिशन आर ड्रास्टिक. They have generally lower value of heat of hydrogenation and combustion that expected from the Kekulé type of structure. This is an indication of a higher stability than expected from this structure. त्यामध्ये हायर स्टॅबिलिटी असते जे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात त्यामध्ये, आणि व्हॅल्यू हीट ऑफ हायड्रोजनेशनची व्हॅल्यू त्याची लो असते. देन स्ट्रक्चरल क्रायटेरिया फॉर द ॲरोमॅटिसिटी. The bond length in benzene is 1.3 ampere intermediate between single and double bonds. आता फॉर एक्झाम्पल बेन्झिन जर घेतलं, बेन्झिन इज अ व्हेरी ॲरोमॅटिक कंपाऊंड, हायली ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर बॉन्ड लेंथ त्यांची किती आहे, 1.3 एम्पियर. हावेवर सायक्लोब्युटाडाइन हॅज अ रेक्टँग्युलर शेप. सायक्लोब्युटाडाइनचा रेक्टँग्युलर शेप आहे. दॅट इज ऑल द बॉन्ड लेंथ आर नॉट सेम, म्हणजे त्यांची बॉन्ड लेंथ ही सगळ्यांची सेम नाही आहे. धीज कॉन्ट्रास्टिंग बिहेवियर सजेस्ट दॅट बॉन्ड लेंथ अल्टरनेशन कॅन बी यूज्ड अ क्रायटेरिया टू द डिटरमाइन aromaticity of a compound. Means C double bond C bond length is 1.54 ampere. C double bond C bond length is 1.36
33 ampere. C double bond C bond length in benzene is a 1.39 39 ampere. These indicate resonance between conjugation double bonds of a benzene. म्हणजेच हे काय इंडिकेट करतं की याच्यामध्ये कॉन्जुगेशन आहे, बॉन्ड लेंथ आपली सेम नाही आहे, म्हणजे बॉन्ड लेंथ सेम नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कॉन्जुगेशन कंटिन्युअसली होत आहे, हे इंडिकेट करते ही बॉन्ड लेंथ. The X-ray studies, IR spectroscopy data and electron diffraction photographs of benzene vapor have clearly suggested all CC bond are C single bond C bonds are symmetrical in nature and benzene is a perfectly hexagonal molecule. म्हणजे कुठल्या स्टडीने तर एक्सरे स्टडीज, आयर स्पेक्ट्रोस्कोपी आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन फोटोग्राफ यांच्यामुळे क्लिअरली कळलं की ऑल सी सी बॉन्ड्स आर सिमेट्रिकल इन नेचर आहे and benzene is a perfectly hexagonal molecule आहे. This character of compound where carbon atom are in a trigonal state in the planar ring without any ring strain, where there is a uniformity in bond length is a unique feature confirming aromaticity. हे कॅरेक्टर असल्यामुळे कार्बन ॲटम आर ट्रायगोनल स्टेटमध्ये आहे कार्बन ॲटम इन प्लेनार रिंग विदाउट एनी स्ट्रिंग, पूर्ण प्लेनार आहे, त्यामध्ये कुठलाही स्ट्रेन नाही आहे, टॉर्सनल स्ट्रेन किंवा कुठला स्ट्रेन नाही आहे. वेअर देअर इज अ युनिफॉर्मिटी इन बॉन्ड लेंथमध्ये युनिफॉर्मिटी आहे, इज अ युनिक फीचर आहे ॲरोमॅटिसिटीचं. नेक्स्ट इज अ थर्मोकेमिकल क्रायटेरिया फॉर ॲरोमॅटिसिटी. फर्स्ट आपण स्ट्रक्चरल बघितला, सेकंड इज अ थर्मोकेमिकल क्रायटेरिया. ऑल ॲरोमॅटिक कंपाऊंड आर थर्मोडायनॅमिकली स्टेबल. सगळे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत थर्मोडायनॅमिकली स्टेबल असतात. द थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी कॅन बी स्टडीड बाय फर्स्ट इज अ डिलोकलायझेशन एनर्जी अँड सेकंड इज अ हीट ऑफ हायड्रोजनेशन. म्हणजे थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ह्याचं स्टडी आपण दोन वेने करू शकतो, एक तर डिलोकलायझेशन एनर्जी, सेकंड इज अ हीट ऑफ हायड्रोजनेशन. Firstly, delocalization energy. The stabilization of aromatic compounds in terms of simple HMO theory is based on delocalization energy. Aromatic compounds stabilization सिंपल आपण कुठल्या थेरीने तर HMO थेरीने करू शकतो ऑन द delocalization energy, higher molecular orbital. As studied in the total pi electron energy of a molecule is expressed in terms of alpha and beta. टोटल पाय इलेक्ट्रॉनची एनर्जी जी मॉलिक्यूलची ती आपण अल्फा अँड बीटाने डिनोटेट करतो. वी कंपेअर द एनर्जी ऑफ द ॲक्च्युअल मॉलिक्यूल टू हायपोथेटिकल व्हर्जन विथ नो डिलोकलायझेशन अँड सी इन द डिफरन्स. फॉर एक्झाम्पल द HMO एनर्जी फॉर बेन्झीन. बेन्झीनची HMO एनर्जी काय आहे 6 अल्फा प्लस 8 बीटा. देन HMO एनर्जी फॉर हायपोथेटिकल सायक्लोहेक्साट्राईन विथ द नंबर ऑफ डिलोकलायझेशन इज 6 अल्फा प्लस 6 बीटा. डिफरन्स बिटवीन टू इज 2 बीटा डिलोकलायझेशन एनर्जी. डिलोकलायझेशन एनर्जी किती आली 2 beta. Then second is heat of hydrogenation. Then what is mean by heat of hydrogenation? The heat of hydration or enthalpy for hydration of ions correspond to the heat that is released by hydration of a one molecule of ion at a constant pressure. Okay, the more the ion is hydrated, the more heat is released. Degree of hydration depend upon the size and charge of ion. The smaller the ion and size and charge of ion, the smaller the ion and greater its charge, it will be the remove the hydrated. The another way of finding out the thermodynamic stability of aromatic compound is by studying the heat of hydration. Second way is the heat of hydration. We have already studied how benzene is thermodynamically stable. याच्यामध्ये एन्थाल्पी दिली आहे बेन्झीनची, सायक्लोहेक्साडाईन
याची फर्स्ट इज अ 28.6 कॅल पर मोल. बेन्झिनची सगळ्यात कमी आहे 49.8 कॅल per mole. Enthalpy. Delta H is the symbol for the enthalpy. Then last is the magnetic criteria for the aromaticity. This review describes the current state of magnetic criteria of aromaticity. The introduction contains the fundamental of ring current in aromatic and anti-aromatic system, followed by the brief description of experimental and computational tools. NMR, diamagnetic susceptibility, then current density analysis CDA, nucleus independent chemical shift NICS. आपण मॅग्नेटिक क्रायटेरिया ॲरोमॅटिसिटीचा कशाने आपण बघू शकतो तर NMRने, CDA मीन्स करंट डेन्सिटी ॲनालाइजने किंवा न्यूक्लियस इंडिपेंडंट केमिकल शिफ्ट याने पाहू शकतो. थँक्यू.